नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या स्वराज्य अँकर NCP अर्थात न्यूजपेपर फ्रॉम कम्पिटेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह या आपल्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण 11 नोव्हेंबरच्या न्यूजपेपरमधल्या न्यूजचं विश्लेषण करणार आहोत, ज्याच्यामध्ये न्यायमूर्ती संजीव खन्ना सरन्यायाधीश पदाची शपथ, गीग कामगारांचा इश्यू जो काही दिवसापासून गाजतोय तर त्याच्याबद्दल, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, अणुऊर्जेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे योगदान, कॉन्फरन्स ऑफ पार्टीची जी 29वी बैठक चालू झालेली आहे तर त्याच्याबद्दल चर्चा आणि कोको गॉफचे विजेतेपद ही क्रीडा घडामोड. सो या मुद्द्यांविषयी चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा आहे बघा, न्यायाधीश खन्ना यांचा आज शपथविधी. सो 11 नोव्हेंबर 2024 रोजी न्यायाधीश संजीव खन्ना यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. कलम 370 हटवण्यासह अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग होता. शपथ घेतल्यानंतर ते देशाचे 51वे सरन्यायाधीश त्या ठिकाणी ठरलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की याच्या आधी DY चंद्रचूड हे देशाचे 50वे सरन्यायाधीश होते. त्यांची त्या ठिकाणी रिटायरमेंट झाल्यानंतर खन्ना यांची नियुक्ती केलेली होती. सो याच्याबद्दलची अधिकृत सूचना ही 24 ऑक्टोबरला काढण्यात आलेली होती. 13 मे 2025 पर्यंत न्यायमूर्ती खन्ना हे आपल्या पदावरती राहतील. न्यायमूर्ती खन्ना सर्वोच्च न्यायालयामध्ये जानेवारी 2019 पासून न्यायाधीश पदावरती कार्यरत होते. 1983 मध्ये त्यांनी दिल्ली बार काउन्सिलमध्ये नोंदणी केली आणि दिल्लीच्या 30 हजारी कोर्टात वकिली चालू केलेली होती. त्याच्यानंतर 2005 मध्ये त्यांची उच्च न्यायालयामध्ये त्यांनी नेमणूक झाली. 14 वर्षे ते दिल्ली उच्च न्यायालयात राहिले. त्याच्यानंतर 2019 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी त्यांना पदोन्नती मिळाली. सो वेगवेगळ्या क्षेत्रातला त्यांना अनुभव आहे. बिल्किस बानो प्रकरणाचा निकाल देणाऱ्या खंडपीठामध्ये त्यांचा समावेश होता. अरविंद केजरीवाल यांना त्यांनीच जामीन दिलेला आहे. सो त्या प्रकरणात पण ते चर्चेत होते. व्हीव्हीपॅट अर्थात व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल, निवडणूक रोखे म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड, त्याचबरोबर कलम 370 असे जे गाजलेले खटले आहेत तर त्या खटल्यांची सुनावणी करणाऱ्या खंडपीठात देखील ते त्या ठिकाणी कार्यरत होते. सो लक्षात ठेवा, मोस्ट एक्सपेक्टेड आहे आणि यांच्यावरती हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्टॅटिक टेकअवेजमध्ये मग सरन्यायाधीश पदाच्या पात्रता नेमक्या काय आहेत, त्याच्याशी संबंधित घटनात्मक तरतुदी काय आहेत तर ते देखील बघण्याचा प्रयत्न करा. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे गीग कामगारांबद्दल. आता इथं आपल्याला असं लक्षात येईल की UPSCनं GS पेपर 1ला याच्या आधी गिग इकॉनॉमीबद्दल किंवा गिग कामगारांबद्दल प्रश्न विचारलेला दिसतो. त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्यानं इम्पॅक्ट ऑफ गिग इकॉनॉमी ऑन वुमन असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला दिसतो. सो फ्रीलान्सिंग स्वरूपात काम करणारे जे आहेत किंवा घरून काम करणारे, प्रेफरेबली एखादी सर्व्हिस जी आहे तर ती रेंडर करणारे जे कामगार असतात तर त्यांना आपण गिग कामगार असं म्हणतो. मात्र त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सामाजिक सुरक्षा योजना नाहीत, कारण ते मूलतः असंघटित क्षेत्रातील आहेत. आणि म्हणूनच अशा गीग कामगारांनी दिवाळीपूर्वी संप केलेला होता किंवा दिवाळीपूर्वी निषेध म्हणून काळी दिवाळी असा काहीतरी मुद्दा मांडलेला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी काम बंद आंदोलन जे आहे तर ते पुकारलेलं होतं. सो या गीग कामगारांमध्ये बघा, ओला उबर सारखे रिक्षा किंवा टॅक्सी चालक, स्विगी झोमॅटो वरती जे फूड डिलिव्हरी करणारे जे फूड डिलिव्हरी एजंट्स आहेत तर त्यांचा, त्याचबरोबर अमेझॉन, फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये जे डिलिव्हरी करतात तर त्या सगळ्यांचा समावेश त्या ठिकाणी होतो. सो ऑनलाईन माध्यमातून सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात अथवा नियमितपणे काम करणारे हे गिग वर्कर्स असतात. फॉर एक्झाम्पल, एखादा ओला उबर ड्रायव्हर असेल तर बघा, तुम्हाला असं लक्षात येईल की त्यानं त्याचं ॲप ओपन केलेलं आहे आणि तो लाईव्ह दाखवलेला आहे तर त्यावेळी त्याला रिक्वेस्ट येतात. पण हेच जर त्याला काम करायचं नसेल किंवा त्याला कुठं बाहेर जायचं असेल तर तो ते ॲप जे आहे तर ते सिम्पली बंद करून ठेवतो. याचाच अर्थ काय, ऑन डिमांड ते सेवा रेंडर करतात. मग या केसमध्ये ते पार्ट टाइम पण करू शकतात, फुल टाइम पण करू शकतात. नीती आयोगाच्या अंदाजानुसार भारतामध्ये सुमारे 80 लाख गिग वर्कर्स आहेत आणि 2029-30 पर्यंत हीच संख्या 2.35 कोटीपर्यंत पोहोचेल. आणि मग या कामगारांचं कामाचे तास निश्चित नाही आहेत, त्यांचं किमान वेतन देखील त्या ठिकाणी निश्चित नाही आहे. सरकारी योजना ज्या वेगवेगळ्या आहेत, खास करून सामाजिक सुरक्षा योजना, मग हेल्थ इन्शुरन्स असेल किंवा प्रॉव्हिडंट फंड असेल किंवा त्या ठिकाणी NPS असेल तर त्या कुठल्याच यांच्यासाठी लागू नाहीत. आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांनी
या मागण्या मान्य व्हाव्यात किंवा पुढे जाऊन आपण मासिक पाळी रजा किंवा महिला कामगारांना मातृत्व रजा ह्या देखील मिळाव्यात, या दृष्टिकोनातून त्यांनी काम बंद आंदोलन केलेलं दिसतं. सो गिग सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्याला प्रिलिम पॉईंट ऑफ व्ह्यूने येईल. गिग कामगारांसाठी स्वतंत्रपणे कायदा करणारं राजस्थान हे देशातलं पहिलं राज्य आहे. राजस्थाननं जुलै 2023 मध्ये अशा पद्धतीचा कायदा केला. या अंतर्गत गिग वर्कर्स जे आहेत तर त्यांना सामाजिक सुरक्षा योजनेचे फायदे मिळत आहेत. त्याचबरोबर त्यांना एक आयडेंटिटी नंबर त्या ठिकाणी दिला जातो. सो राजस्थानच्या बेसिसवरती आता कर्नाटक देखील अशा प्रकारचा गिग कामगारांचा कायदा जो आहे तर तो करते. सो हा जर का कायदा झाला तर निश्चितपणे आपल्याला असं लक्षात येईल की गिग कामगारांची वेगवेगळ्या प्रकारे होणारी पिळवणूक जी आहे तर ती थांबू शकेल. त्यांना अन्यायाबद्दल दाद मागता येऊ शकेल. त्याचबरोबर त्यांचे कामाचे किमान तास, किमान वेतन या सगळ्या गोष्टींचं निश्चितीकरण होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देखील मिळू शकेल. सो महत्त्वाचा इश्यू आहे, कंटिन्युअसली चर्चेत आहे. जेव्हा जेव्हा इथून पुढे चर्चेत येईल आपण चर्चा करूयात. आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून हे लक्षात ठेवा. व्हॅल्यू ॲडिशनच्या दृष्टीनं आणि प्रिलिमच्या दृष्टीनं हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर नीती आयोगाचं जे स्टॅटिस्टिक्स आपण बघितलेलं आहे तर ते पण या अनुषंगानं महत्त्वाचं ठरतं. सो हे काही मुद्दे आहेत गिग वर्कर्सच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर बघा 28 जानेवारीपासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंडमध्ये होत आहेत. अर्थात आत्ता घोषणा करण्यात आली, पण बऱ्याचदा तुम्हाला असं लक्षात येईल की राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जेव्हा पार पडल्या जातात तेव्हा त्या कोठे आयोजित करण्यात आल्या, किती क्रीडा प्रकारात त्या खेळवल्या गेल्या, नवीन कुठला क्रीडा प्रकार समाविष्ट झाला किंवा कुठला क्रीडा प्रकार जो आहे तर तो त्यातून रद्दबातल करण्यात आला, अशा मुद्द्यांवरती प्रश्न विचारला जाताना दिसतो. सो 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये उत्तराखंडमध्ये या स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे. ही स्पर्धा एकूण 34 क्रीडा प्रकारांमध्ये खेळवली जाणार आहे. बाकी अर्थातच आत्ता नोव्हेंबर महिना चालू आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये याच्या आउटकम्स जे आहेत तर ते आपल्या दृष्टिकोनातून पुन्हा महत्त्वाचे असतील. त्याच्यानंतरचं पुढचं एक आजच्या मटामध्ये एक आर्टिकल आलेलं होतं आणि त्या आर्टिकलचा सूर थोडासा असा आहे की अणुऊर्जेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं योगदान. सो जागतिक ऊर्जेच्या गरजेपैकी जवळपास 10% ऊर्जा ही 10% ऊर्जेची गरज ही अणुऊर्जेनं भागवली जाते. ही ऊर्जा पर्यावरण स्नेही त्या ठिकाणी मानली जाते. असं असलं तरी देखील खर्च आणि सुरक्षा या 2 कारणांमुळे त्या ऊर्जेचा वापर कमी केला जातो. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ही परिस्थिती बदलता येऊ शकते आणि अणुऊर्जा ही अधिक सुरक्षित केली जाऊ शकते. अणुभट्टीच्या सुरक्षेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स महत्त्वाची कामगिरी बजावू शकतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे सेन्सर्स बसवणं आणि त्या सेन्सर्सच्या आधारे असा संभाव्य धोका टाळण्यासाठी तशा प्रकारचे अलार्म किंवा सायरन्स हे काम जे आहे तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं पार पाडलं जाऊ शकतं. आणि मग हे जर का असं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या स्वरूपात झालं तर अणुऊर्जेचा जास्तीत जास्त वापर वाढेल. कारण आत्ता अणुऊर्जेचा वापर जास्तीत जास्त करण्यासाठी महत्त्वाचा हर्डल आपल्याला दिसतो तो म्हणजे खर्च आणि सुरक्षा. आता खर्चाच्या बाबतीत पण आपल्याला असं लक्षात येईल की मॉड्युलर न्यूक्लिअर रिॲक्टर्स नावाची कन्सेप्ट त्या ठिकाणी निघालेली आहे. स्मॉल मॉड्युलर न्यूक्लिअर रिॲक्टर्स. सो त्याच्या स्वरूपात पण मॉड्युलर स्वरूपात न्यूक्लिअर रिॲक्टर्स जे आहेत तर ते प्लांट एखाद्या डेस्टिनेशन साईटवरती बसवण्यात येतात. याच्यामुळं खर्च पण कमी त्या ठिकाणी आहे आणि भूमी अधिग्रहणाचा पण त्रास कमी होताना दिसतो. प्लस कमी स्वरूपात त्याचं पोटेन्शियल जे आहे तर ते वाढवता त्या ठिकाणी येऊ शकतं. सो त्याच्यामध्ये AIचं योगदान देता येऊ शकतंय. एक्झाम्पल म्हणून तुम्ही हे या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर गेल्या 8 ते 10 दिवसातल्या जरी न्यूज आपण फोकस केला तरी तुम्हाला एक दरवेळी वेगवेगळा एरिया त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हच्या स्वरूपात मिळतोय. आन्सर रायटिंग करत असताना जेवढं तुम्ही आन्सर डायव्हर्सिफाईड लिहाल, जेवढे तुम्ही मुद्दे जास्त लिहिण्याचा प्रयत्न कराल, जेवढे तुम्ही ॲप्लिकेशन ओरिएंटेड प्रश्नामध्ये जास्त ॲप्लिकेशन लिहिण्याचा प्रयत्न कराल तेवढा फायदा तुम्हाला जास्त होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे आर्टिकल्स ही महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या 29व्या बैठकीसाठी आजपासून म्हणजेच 11 नोव्हेंबरपासून सुरुवात झालेली आहे असं एक आर्टिकल मटामध्ये आलेलं आहे. सो ही परिषद अझरबैजान बाकू या ठिकाणी होताना दिसते. सो मोस्ट इम्पॉर्टंट प्रिलिम पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपल्याला परिषदेचं ठिकाण विचारलं जातं. याच्या आधी COP27 बद्दल, COP26 बद्दल असेच परिषदेच्या ठिकाणांबद्दल प्रश्न विचारण्यात आलेले होते. 11 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत ही परिषद त्या ठिकाणी पार पडणार आहे.
आता कोप किंवा कॉन्फरन्स ऑफ पार्टीज नेमकं कुणाला म्हटलं जातं, तर 1992 साली UNFCCC अर्थात युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज म्हणजे संयुक्त राष्ट्राचा हवामान बदलावरील कृती आराखडा करार संमत करण्यात आला. आणि मग त्याच्यानंतर 1994ला त्याच्यावरती बऱ्याचशा राष्ट्रांनी स्वाक्षरी केली आणि 1995ला पहिल्यांदा त्याची बैठक पार पडली. आता ज्या राष्ट्रांनी UNFCCC या करारावरती स्वाक्षरी केलेली आहे, तर त्या राष्ट्रांना, त्या मेंबर्सना कॉन्फरन्स ऑफ पार्टीज असं संबोधलं गेलं. आणि मग 1995 पासून रेग्युलर बेसिसवरती ही कॉन्फरन्स ऑफ पार्टीजची बैठक पार पडली जाताना दिसतीये. आणि मग त्यातलीच 29व्या क्रमांकाची बैठक अझरबैजान बाकू या ठिकाणी आता सुरू झालेली आहे. या बैठकीमध्ये भारताच्या वतीनं भारताचे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हे उपस्थित राहणार आहेत. याच्या आधीच्या काही परिषदांमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते. भारताला देखील आपली भूमिका मांडण्यासाठी 18 आणि 19 नोव्हेंबरला याच्यामध्ये संधी मिळणार आहे. एकंदरीतच भारताचा जर का विचार केला तर भारताची भूमिका ही हवामान बदल किंवा हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी करण्याबद्दल राहिलेली आहे. भारताची जी लाईफ नावाची मोहीम आहे, लाईफस्टाईल ऑन एन्व्हायरमेंट, तर ती देखील या ठिकाणी प्रमोट केली जाते. त्याचबरोबर कार्बन सिक्वेस्ट्रेशनमध्ये वृक्षाच्छादन वाढवण्याचं महत्त्व अधोरेखित करत असताना एक पेड मा के नाम हा उपक्रम भारत सरकारनं जो चालू केलेला आहे, तर तो पण या ठिकाणी प्रमोट केला जातोय. सो बेसिकली आंतरराष्ट्रीय स्तरावरती हवामान बदलाचे जे प्रश्न आहेत, तर ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या सदस्य राष्ट्रांना समन्वय साधण्यासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून आपण कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या बैठकीला बघू शकतो. सो या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा करार झालेला होता, तो म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या 3ऱ्या बैठकीमध्ये जी जपानमधल्या क्योटो या ठिकाणी पार पडलेली होती. आणि त्या ठिकाणी क्योटो प्रोटोकॉल संमत करण्यात आला, ज्याच्यानुसार हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी करण्यासाठी हरितगृह वायूंवरती बंदी घालण्याचं ठरलं. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हे जे काय हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाबाबतचे मर्यादा होत्या, तर ते विकसित राष्ट्रांपुरत्या मर्यादित होत्या. नंतरच्या टप्प्यात असं ठरलं की क्योटो प्रोटोकॉलचा पहिला वचनबद्धता कालावधी संपल्यानंतर या मर्यादा या विकसनशील राष्ट्रांवरती पण लावल्या गेल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या 21व्या बैठकीमध्ये एक करार संमत करण्यात आला. तो करार आपण पॅरिस करार म्हणून ओळखतो. आणि मग या करारामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की 1.5 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत तापमान मर्यादित ठेवणं, जास्तीत जास्त 2 डिग्री सेल्सिअस किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे $100 अब्ज फंड विकसित राष्ट्रांनी उभा करणं असेल किंवा हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी करणं असेल, यासारखे टार्गेट्स त्याच्यात निर्धारित करण्यात आले. आणि मग त्याचीच पुढची आवृत्ती म्हणून आपण कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या 29व्या बैठकीला बघू शकतो. मीनवाईल आपल्याला असं लक्षात येईल की याच बैठकीमध्ये नेट झिरो इमिजनचं टार्गेट स्वीकारण्यात आलेलं होतं. सो काही राष्ट्रांनी 2045, काहींनी 50, काहींनी 65 किंवा 60, तर भारतानं 2070 पर्यंत कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या बैठकीमध्ये हे सांगितलं की 2070 पर्यंत आम्ही नेट झिरो इमिजन साध्य करणार त्या ठिकाणी आहोत. या बैठकीचं अजून एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे तालिबान हा प्रथमच या बैठकीमध्ये सहभागी होताना दिसतोय. आपण बघितलं की काही दिवसापूर्वी भारतानं देखील तालिबान सोबत औपचारिकपणे चर्चा केलेली आहे. अफगाणिस्तानमध्ये 2021 मध्ये सत्ता ताब्यात घेतल्यानंतर तालिबान पहिल्यांदाच UNFCCC मध्ये सामील होताना दिसतोय. आणि या दृष्टिकोनातून आपण असं म्हणूयात की पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदल या विषयांवरती आंतरराष्ट्रीय समुदायांशी संबंध वाढवण्यासाठी या मंचाचा वापर केला जाईल असं तालिबान प्रशासनानं म्हटलेलं आहे. सो कुठंतरी आपल्याला असं लक्षात येईल की इंटरनॅशनल फोरमवरती सगळ्या राष्ट्रांना पर्यावरणाविषयी एकत्र आणण्याचं काम UNFCCC करते. बाकी जे डेव्हलपमेंट असतील कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या 29व्या बैठकीमध्ये, तर त्या डेव्हलपमेंट आपण मीनवाईल बघतच त्या ठिकाणी राहूयात, कारण याच्याबद्दल आता 29 तारखेपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येताना दिसतील. पुढचा मुद्दा आहे कोको गॉफ. WTA फायनल्स जिंकलेले आहेत. अमेरिकेच्या कोको गॉफनं या स्पर्धेमध्ये चीनच्या झेंग किनवेन यांचा पराभव त्या ठिकाणी केला आणि मानाची WTA फायनल टेनिस स्पर्धा त्या ठिकाणी जिंकली. 20व्या वर्षी ही स्पर्धा जिंकणारी गेल्या 20 वर्षातील ती पहिलीच टेनिसपटू ठरलेली आहे.
हा मान मिळवण्यासाठी गॉफला अंतिम फेरीमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या झेंग विरुद्ध 3 तास 4 मिनिटे झुंज त्या ठिकाणी द्यावी लागली. लक्षवेधकमध्ये आपण बघू शकतो सेरेना विल्यम्स नंतर 2014 मध्ये WTA फायनल टेनिस स्पर्धा जिंकणारी गॉफ ही अमेरिकेची पहिलीच खेळाडू आहे. मारिया शारापोवा नंतर 2004 सर्वात कमी वयामध्ये ही स्पर्धा जिंकणारी कोको गॉफ ही पहिली टेनिसपटू आहे, जिनं आपल्याला असं लक्षात येईल की वयाच्या 20व्या वर्षी ही स्पर्धा जिंकलेली आहे. शारापोवानं कमी वयात हा पराक्रम केला होता. त्याच 2004 वर्षी गॉफचा जन्म झालेला होता. म्हणजे बघा कसा कोइन्सिडन्स आहे. आणि आता 20 वर्षानंतर तोच विक्रम मोडलेला दिसतो. या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात म्हणजेच गॉफनं अरिना सबालेन्का त्याचबरोबर इगा स्वियाटेक ज्या आघाडीच्या टेनिसपटू आहेत तर त्यांचा पराभव केलेला होता आणि फायनली मग ही स्पर्धा जी आहे तर ती जिंकलेली होती. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या होत्या 11 नोव्हेंबरच्या मटा आणि लोकसत्तामधल्या महत्त्वाच्या घडामोडी, ज्याचं कम्पिटिटिव्ह पर्स्पेक्टिव्हनं आपण ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला या PDF हव्या असतील तर या सगळ्या PDF आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. तिथून स्वराज्य प्रबोधिनीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुमच्या काही सूचना असतील किंवा काही सजेशन असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये त्या कळवू शकता, जेणेकरून आपण अजून कशा पद्धतीनं अप्रोच बेस्ड ट्रॅकिंग केलं पाहिजे तर ते आपण करण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रांना देखील हा क्वालिटी कंटेंट पोहोचवण्याचा प्रयत्न करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये स्वराज्य अँकर NCP अर्थात न्यूजपेपर फ्रॉम कम्पिटिटिव्ह पर्स्पेक्टिव्हच्या नव्या भागात अशाच पद्धतीच्या ॲनालिसिससह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.